भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी हाती तुतारी घेतल्याची चर्चा। सिल्वर ओकवर शरद पवारांची घेतली भेट। अंकिता पाटलांच्या स्टेटसला तुतारीचा फोटो। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे। पोलीस काहीतरी लपवत असल्याचा कोर्टाला संशय। 18 नोव्हेंबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश। पुण्याच्या वानवडीत स्कूल व्हॅनमध्ये चालकाकडून 2 चिमुकलींवर अत्याचार। 45 वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात। वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडली स्कूल व्हॅन। आरोपीला 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी। आपला कोण परका कोण हे हिंदूंना कळत नाही। हिंदू महामूर्ख प्रजा। संभाजी भिडे हिंदूंवर भडकले। हिंदी चीनी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान आपल्याला भेटला हे दुर्दैव। नाव न घेता नेहरूंवर निशाणा। बाजार समितीच्या कार्यक्रमातून अब्दुल सत्तारांचं पलायन। 50 खोके एकदम ओके, सत्तार हाय हाय घोषणांनी सभागृह दणाणलं। बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तारांचा केला जाहीर निषेध। अरुण गवळींची कन्या गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशालीवर लढणार असल्याची चर्चा। गीता गवळींनी घेतली मिलिंद नार्वेकरांची भेट। भायखळा मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छुक। आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात। कोल्हापूर, तुळजापूर, वणी, कारल्यासह मुंबई आणि नागपुरातील देवीची मंदिरं सजली। सोन्याच्या दरात वाढ सुरूच। आज सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळे 700 रुपयांनी वाढ। सोनं 80,000 पार होण्याची शक्यता। संभाजीनगरच्या वाळूज उद्योगनगरीमध्ये तलवारबाजांचा हैदोस। हातात नंग्या तलवारी घेत गुंडांची दहशत। हल्ल्यामध्ये उद्योजकासह कामगार गंभीर जखमी। थरारक घटना सीसीटीव्हीत कैद।